नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर। आज आपण चमचमीत मासवडी आणि झणझणीत रस्सा। मासवडी म्हटलं की बऱ्याच जणांना वाटते की खूपच अवघड आहे, पण इथे मी तुम्हाला 3 स्टेपमध्ये इतकी सुटसुटीत पद्धत सांगितलेली आहे, तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। सर्वात आधी पहिली स्टेप म्हणजे सारण कसं तयार करायचं, सारणला कोणते मसाले खडे लागतात ते पाहूया। सर्वात एक मोठा चमचा मी धने घेतले, नंतर 1 चमचा जिरं आणि 12 ते 13 काळे मिरे आणि 5 ते 6 लवंग। हे खडे मसाले आपण एकदा भाजून घेऊ। हलके आपले भाजून झाले आहेत, याला प्लेटमध्ये काढू। हे मिक्सरमधून आपण एक वेळा फिरवून घेऊ। नंतर भाजू शेंगदाणे। शेंगदाणे हलके भाजून झाले, ते पण प्लेटमध्ये काढून घेऊ। नंतर मी इथं पाऊण वाटी खसखस घेतली आहे। खसखस तडतडेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायची आहे। खसखस भाजून झाली, खसखस प्लेटमध्ये काढू। नंतर आपण पांढरे तीळ घेतले आहे। तीळ पण तडतडेपर्यंत भाजून घेऊ आणि तीळ खसखसमध्येच काढून घेऊ। नंतर घेतलं आहे मी सुकं खोबरं खिसून घेतलं आहे। बघा, सोनेरी कलर येईपर्यंत आपण याला भाजून घेतलं। तीळ, खसखस आणि सुकं खोबरं हे खडे मसाल्यामध्येच आपण फिरवून घेऊ। नंतर मी इथं एक मीडियम आकाराचा कांदा लांब असा पातळ कापून घेतला। 5 ते 6 लसूणच्या पाकळ्या घेतल्या। कांदा आणि लसूण भाजून झाला, तो प्लेटमध्ये काढून घेऊ आणि खडे मसाले तीळ, खसखस, सुकं खोबरं सोबतच कांदा आणि लसूण आपण मिक्सरमधून फिरवून घेऊ। नंतर शेंगदाणे घालू। नंतर थोडासा कोथिंबीर, 1 चम्मच लाल तिखट, अर्धी चम्मच हळद आणि थोडासा गरम मसाला, चवीनुसार मीठ। आता आपण हे सर्व सारण एकत्र मिक्स करून घेऊ। बघा, काय छान असं सारण तयार झालेलं आहे। ओलासा पण छान आलेला आहे। अशाच पद्धतीने सारण तयार करून घ्यायचं, तर आपलं सारण तयार झालेलं आहे। आता आपण मासवडीसाठी पिठलं तयार करून घेऊ। थोडंसं तेल घातलं, तेल साधारण गरम झाल्यानंतर अर्धा चमचा जिरं घातलं, नंतर हिरव्या मिरचीचा ठेचा घातला। हे आपल्याला एकत्र व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे। तर आपलं बघा, तिखट थोडंसं झालं आहे, तेल पण सोडत आहे। नंतर थोडीशी हळद घालू आणि फिरवून घेऊ। मी इथं 1 ग्लास पाणी घातलं। हे अंदाज एकदम परफेक्ट आहे। चवीनुसार मीठ। आता आपण याला हाय गॅसवर उकळी आणू। तर उकळी आलेली आहे। आता आपण याच्यावर पीठसाठी बेसन घालू। तर बघा, बेसन असं आपल्याला ना चाळणीने काढून टाकायचं आहे, म्हणजे काय होते ना, गुठल्या अजिबात होत नाही। लगातार फिरवत राहायचं। 2 स्टेजमध्ये मी इथं बेसन घातलं, थोडं करून, म्हणजे गुठल्या अजिबात होत नाही। बघा, गुठल्या अजिबात झालेले नाहीत। असं एक वेळ आणखीन याला हलवून घेऊ, म्हणजे आपलं पिठलं जवळजवळ तयार झालेलं आहे। चिटकत नाही आहे, म्हणजे आपलं पिठलं तयार झालेलं आहे। असंच घट्ट पिठलं तयार करायचं आहे। नंतर एक कॉटनचा कपडा घेतला, त्याच्यात थोडंसं पाणी घातलं आणि पिठलं आपल्याला गरमच असं थापून घ्यायचं आहे। तर पिठलं थापून झालेलं आहे। नंतर याच्यामध्ये आपण सारण घालू। पूर्ण बाजूने सारण आपल्याला व्यवस्थित पसरून घ्यायचं आहे। बघा, आता आपण मासवडीसाठी फोल्ड मारू।
हे असं एकदा घट्ट दाबून घ्यायचं आहे, म्हणजे कसं मासवडी आपली अजिबात फुटणार नाही. आकार आपला असं मस्त मासवडीचा आलेला आहे बघा. आता आपण याला कट करून घेऊ. मासवड्या पाडायला सुरुवात करू. बघा काय मस्त मासवडी आपला तयार झालेला आहे आणि आकार पण बघा किती छान आलेला आहे. वरतून थोडंसं मी सुकं खोबरं घातलं. मासवडी आपली तयार झालेली आहे. आता आपण झणझणीत रसा करण्याकरिता सुरुवात करू. थोडीशी मी 1 चम्मच हरभऱ्याची डाळ घेतली, थोडेसे मिरे आणि धने घेतले. 1-2 मीडियम आकाराचे कांदे घेतले आहेत मी, जाड कापून भाजून घेऊ. सतत हे असं हलवत राहायचं, म्हणजे कसं जळणार नाही. नंतर सुकं खोबऱ्याचे काही तुकडे घालू. थोडीशी खसखस. मसाले भाजून झाले. आता ते मिक्सरमधून काढू. कढाई ठेवली, थोडंसं तेल गरम झाल्यानंतर याच्यामध्ये आपण सर्व पेस्ट घालू. आपली पेस्ट पण व्यवस्थित शिजून झालेली आहे. मग तेल पण सोडलंय, म्हणजे आपली पेस्ट झालेली आहे. आता याच्यामध्ये आपण मसाले घालू. 2 चम्मच लाल तिखट घातलं, 1 चम्मच हळद, थोडा सावजी मसाला आणि गरम मसाला. एकदा फिरून घेऊ. हे मसाले आपल्याला तेल सुटेपर्यंत व्यवस्थित शिजवून घ्यायचे आहेत. थोडं तेल सुटायला सुरुवात झाली, म्हणजे आपले मसाले पण शिजून आलेले आहेत. थोडंसं पाणी घालू आणि याला असं 2 मिनिट मीडियम गॅसवर शिजवून घेऊ. काय मस्त ग्रेव्ही आलेली आहे. त्याच्यामध्ये मी 1.5 ग्लास पाणी घालते. चवीनुसार मीठ. बघा उकळी येण्याकरता सुरुवात झाली. उकळी आलेली आहे. थोडासा वरतून कोथिंबीर घालू. तर आपला झणझणीत रस्सा तयार झालेला आहे. गॅस बंद करू. तर तुम्ही ही रेसिपी नक्की करून बघा आणि कशी झाली कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा. आणि हो, जर माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा. लगेच भेटू अशा छान रेसिपीवर. तोपर्यंत धन्यवाद.